सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात विराट आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। 4 हुतात्मा पुतळा ते जिल्हा परिषद सोलापूर या मार्गावरून हा पायी मोर्चा काढला जाणार असून मोर्चानंतर जिल्हा परिषद उपोषण गेट येथे मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत होईल। सदर मोर्चात जिल्हाभरातून हजारो शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी सहभाग होणार आहेत, अशी माहिती समन्वय समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली। यातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 15 मार्च 2024 ला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अतिशय अन्यायकारक अशा प्रकारचा एक जीआर काढलेला संच मान्यतेचा आणि त्या जीआरमुळे राज्यभरातील प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक आणि त्याचबरोबर मुख्याध्यापक हे अतिरिक्त होणार आहे। याच्या बरोबरच की आधार कार्डवर आधारित शिक्षकांची संच मान्यता वास्तविक आता त्या वर्गामध्ये मुलं आहेत, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड निघालेलं नाही आणि जर तो मुलगा जरी असला तरी तो आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्याला पटसंख्येमध्ये ग्राह्य न धरता शिक्षक निश्चिती करण्यात आलेली आहे आणि त्याला आपला विरोध आहे। आणि त्याचबरोबर 20 पटाच्या ज्या काही आतल्या शाळा आहेत तर आतल्या शाळाच्या बाबतीमध्ये शासनाचं अतिशय चुकीचं धोरण आहे की तिथं 10 पटाच्या आतल्या शाळातला शिक्षक कमी करायचा आणि त्या ठिकाणी एखादा सेवानिवृत्त शिक्षक द्यायचा आणि कंत्राटी पद्धतीने तिथं नोकर भरती करायची। या धोरणाच्या बाबतीमध्ये हे महाराष्ट्र राज्यातील सर्व संघटना एकत्रित आलेल्या आहेत। आंदोलनाची सुरुवात 17 सप्टेंबर पासून झाली असून 3 टप्प्यात आंदोलन केले जात आहे। पहिल्या दिवशी काळ्या फिती लावून शिक्षकांनी संच मान्यता, अशैक्षणिक कामे, सुधारित पेन्शन योजना व अन्य चुकीच्या सरकारी धोरणाविरोधात निषेध व्यक्त केला। दुसऱ्या दिवशी प्रशासकीय ग्रुपमधून लेफ्ट होऊन असहकार करण्याची भूमिका घेतली। आता तिसऱ्या टप्प्यात 25 सप्टेंबर रोजी पायी मोर्चा काढला जात आहे।